नमस्कार. पंडित श्री राम शर्मा आचार्यांचं एक पुस्तक आहे मनोबल के धनी. आणि यात एक अशी अविश्वसनीय गोष्ट आहे जी ऐकल्यावर आपल्याला कळतं की मानवी जिद्दीची ताकद नेमकी काय असू शकते. तर चला आज त्याच गोष्टीबद्दल बोलूया. तर ही गोष्ट आहे चार्ली ब्राउन नावाच्या एका माणसाची. त्याचं आयुष्य ना एका अपघातामुळे पूर्णपणे बदलून गेलं. कारण त्या अपघातात त्याने आपले दोन्ही पाय गमावले होते. पण दुर्दैव इथेच थांबलं नाही. त्याच अपघातात त्याचा एक हातही गेला. म्हणजे विचार करा त्याच्यासमोर आता किती मोठं आव्हान होतं. गंभीर अपंगत्वाचं आयुष्य. आणि या शारीरिक अडचणी तर होत्याच, पण त्यासोबत अजून एक मोठी समस्या होती. त्याच्या खिशात प्रवासासाठी एक पैसाही नव्हता. खाण्यापिण्याची सुद्धा काहीच सोय नव्हती. आता विचार करा, अशी व्यक्ती जगभर फिरण्याचा विचार तरी कसा करू शकते. हे ऐकायलाच किती अशक्य वाटतं नाही का. पण चार्लीने बरोबर याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला आपलं ध्येय बनवलं. तर गोष्ट आहे 4 जुलै 1969 सालची. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणाऱ्या या 33 वर्षांच्या तरुणानं फक्त एका व्हीलचेअरच्या मदतीने आपल्या जगप्रवासाला सुरुवात केली. हो, फक्त एका व्हीलचेअरवर. आणि हा प्रवास काही छोटा नव्हता. तब्बल 2 वर्ष त्याचा हा प्रवास चालला. ह्या 2 वर्षात त्याने अमेरिका, युरोप आणि असे कित्येक खंड पार केले. आणि हे सगळं कशाच्या जोरावर? तर केवळ त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर. जरा विचार करून बघा, त्याच्या वाटेत किती संकटं आली असतील. कित्येक रात्री तर त्याला अन्न पाण्याशिवाय निवाऱ्याशिवाय काढाव्या लागल्या. पण तो थांबला नाही. मग प्रश्न पडतो की अशी कोणती अदृश्य शक्ती होती, असा कोणता मंत्र होता जो त्याला सतत पुढे ढकलत होता. पण गंमत बघा, तो जसा जसा पुढे जात होता ना, तसं काहीतरी आश्चर्यकारक घडत होतं. लोक त्याच्याकडे दयेच्या नजरेने बघत नव्हते, तर त्याच्या या अविश्वसनीय जिद्दीला सलाम करत होते. आणि त्याला भरभरून मदतही करत होते. एक उदाहरणच घ्यायचं झालं तर ज्या तो इटलीला पोहोचला तेव्हा लोकांनी त्याचं फुलांनी आणि मेजवानी देऊन स्वागत केलं. इतकंच काय, एक व्यक्ती तर त्याच्या धैर्याने इतकी प्रभावित झाली की त्याने त्याला प्रवासासाठी तब्बल 20,000 लिरा म्हणजे तिथलं चलन भेट म्हणून दिलं. आणि पैसे देताना ती व्यक्ती म्हणाली, "जा मित्रा, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल." बघा, असा आशीर्वाद त्याला मिळाला. आणि खरं तर अशीच भावना, असाच प्रतिसाद त्याला जवळजवळ प्रत्येक ठिकाणी मिळत होता. यावरून हेच सिद्ध होत होतं की त्याची जिद्द आता जगभरातल्या लोकांना प्रेरणा देत होती. पण लोकांची ही मदत, हा प्रतिसाद, हे सगळं त्याच्या आतल्या शक्तीमुळे घडत होतं. म्हणजे मूळ प्रश्न तोच राहतो की ही शक्ती, हा जो काही रहस्यमय मंत्र होता, तो आला कुठून? आणि याचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं हे रहस्य त्याला कुठल्या भारतीय योगीकडून किंवा तिबेटी लामाकडून मिळालं नव्हतं. नाही, ही शक्ती बाहेरून आलेली नव्हतीच, तर ती थेट त्याच्या स्वतःच्या आतून, त्याच्या अंतर्मनातून येत होती. अखेर आपला जगप्रवास पूर्ण करून चार्ली परत सॅन फ्रान्सिस्कोला आला. आणि तेव्हा काय? शेकडो पत्रकार त्याच्या भोवती जमले. प्रत्येकाला एकच गोष्ट जाणून घ्यायची होती, त्याच्या यशाचं रहस्य. त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला. तुमच्या यशाचं रहस्य काय? तुम्ही कोणती शक्ती वापरली? तुमच्या या प्रवासाचा उद्देश काय होता? या सगळ्या प्रश्नांवर चार्ली फक्त शांतपणे हसला आणि त्याने त्या एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं, जे सगळ्यांच्या मनात होतं. आणि त्याचं उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले. तो म्हणाला, ती गोष्ट होती माझं साहस. हो, फक्त साहस. त्याने पुढे सांगितलं, जर एखाद्या माणसात साहस असेल तर जगातलं कोणतंही यश त्याच्या पायाशी गुलाम बनू शकतं. केवढा मोठा विचार आहे हा. जेव्हा त्याला प्रवासाच्या उद्देशाबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, माझ्या प्रवासाचा उद्देश हाच होता की लोकांना हे दाखवून द्यावं की जर माझ्यासारखा एक अपंग व्यक्ती हे करू शकतो तर मग बाकीचे का नाही. म्हणजे बघा, त्याचा उद्देश किती महान होता. निराशेवर आणि असहाय्यतेवर मात करता येते हे त्याला स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध करायचं होतं. म्हणूनच चार्ली ब्राउनची ही कथा फक्त एका माणसाच्या शारीरिक प्रवासाची गोष्ट नाहीये, नाही, तर ती कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यावर मात कशी करायची याचा जणू एक कृती आराखडा आहे, एक ब्लूप्रिंट आहे. या संपूर्ण गोष्टीतून त्याने आपल्याला काय शिकवलं? तर कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी फक्त 2 गोष्टी लागतात. पहिली, आव्हान स्वीकारण्यासाठीचं साहस म्हणजे करेज. आणि दुसरी, ते आव्हान पेलण्यासाठी स्वतःवर अवलंबून राहणं म्हणजेच स्वावलंबन.
आणि हेच साहस आणि स्वावलंबन यांचं मिश्रण हाच त्याचा बीजमंत्र होता, म्हणजे यशाचा मूळ मंत्र. एक असं तत्व ज्याच्या जोरावर कोणीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतं. तर चार्ली ब्राऊनची ही कथा आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नासोबत सोडून जाते. विचार करा, जर तो माणूस केवळ धैर्याच्या आणि स्वावलंबनाच्या जोरावर जग जिंकू शकतो, तर मग आपल्या प्रत्येकाच्या आत जी शक्ती दडलेली आहे, जे साहस दडलेलं आहे, त्याच्या जोरावर आपण कोणता प्रवास सुरू करू शकतो? खरी शक्ती बाहेर कुठे नाहीये, ती आपल्या आतच आहे. गरज आहे ती फक्त ओळखण्याची आणि वापरण्याची.